देवेंद्र फडणवीस यांना आम्ही भेटून आलो. पॉझिटिव्ह बोलले पण काही निर्णय घेतला नाही. आणि आमच्या सोमनाथला 1 महिना झाला, आम्ही 32 दिवसापासून तिथे धरणं करू लागलो, पण कोणीही आमच्याकडे आलं नाही प्रशासनाचं. सोमनाथची आई रडू बिचारी बेजार आहे ती, तिला अजून न्याय भेटला नाही. त्या लेकराला मारून टाकलं पोलीसवाल्यांनी आणि ते पोलीसवाले आजही एस पी ऑफिसमध्ये काम करतात. आमची मागणी होती की त्यांना सेवेतून काढून टाका, कमीत कमी चौकशी होत तर निलंबित करा, पण त्यांना निलंबितही करत नाही सरकार. म्हणजे आमच्या बौद्ध समाजाचा, वडार समाजाचा या सरकारला काय विंटाळ आलाय का? आमच्याबद्दल काय तुमच्या मनात अशी भावना आहे का दिवसाची? हे मला मुख्यमंत्र्याला विचारायचं. हा आक्रोश आमच्या मनामध्ये होता, म्हणून आज आम्ही हा लॉंग मार्च काढलेला आहे. पहिला मुक्काम टाकळी कुंभकर्णाला होणार आहे, दुसरा मुक्काम भोरीला होणार आहे, तिसरा जिंतूरला होणार आहे, चौथा देवगाव फाटा, नंतर आपण जालना जिल्हा, संभाजीनगर, नाशिक आणि मुंबई असा आमच्या राऊंड मार्चचा टप्पा आहे.